तिकडे सांगली महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून शरद पवार राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांची चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांसोबत याबाबत प्राथमिक चर्चा ही केल्याची माहिती समोर आली। मित्रांनो, काही दिवसापूर्वी सांगली महानगरपालिकेचा रिझल्ट लागला आहे आणि त्या रिझल्टमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही। त्यामुळे मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये एक वातावरण वेगळंच झालं आहे। कारण मित्रांनो, सांगली महानगरपालिकेवर सत्ता नेमकी कोणाची असणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो, सांगली महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा महापौर होणार आहे याबद्दल सर्वांच्या मनात एक संभ्रमाचं वातावरण आहे। पण मित्रांनो, सांगली महानगरपालिकेवर कोण महापौर होणार आहे ते आज आपण पाहणार आहोत आणि कोणत्या पक्षाची सांगली महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, गेले कितीतरी दिवस झाली सांगली महानगरपालिका ही पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे। म्हणजेच मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळंच राजकारण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो, कोणत्याच पक्षाला बहुमत सांगली जिल्ह्यामध्ये मिळालं नाही। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर येणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो, सांगली महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील की अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष या दोघांच्या युतीने सांगली महानगरपालिकेवर सत्ता स्थापन होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो, सूत्रांची माहिती अशी देखील आहे की वेळ पडली तर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील आणि त्याचबरोबर मित्रांनो, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उपमहापौर पद आणि त्याचबरोबर मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला महापौर पद असे देखील भारतीय जनता पक्षासोबत ठरल्याचं बोललं जात आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, काही मीडियावाल्यांच्या असे देखील म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष आणि शरद पवार यांची राष्ट्रवादीमधील जे 3 नगरसेवक आहेत त्यांच्याशी देखील संपर्क साधत आहेत। म्हणजेच मित्रांनो, त्या 3 नगरसेवकांचा सुद्धा पाठिंबा घेऊन सांगली महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा आहे। पण मित्रांनो, यामध्ये नेमकं काय तथ्य आहे? खरंच अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील की जयंत पाटील यांची राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर मित्रांनो, भारतीय जनता पक्ष असे यांची युती होऊन सुद्धा हे सुद्धा सत्ता स्थापन करतील का हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो, सांगली जिल्ह्याचं राजकारण हे कधीच कोणाला कळलं नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो, ही निवडणूक सुद्धा कोणाला कळणारच नसल्याचं बोललं जात आहे। कारण मित्रांनो, या महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये बरंच काही घडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो, आता आपण हे बघूया की सांगली महानगरपालिकेवर नेमकं कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आता आपण बघूया। पण मित्रांनो, याच्या अगोदर आता आपण पहिल्यांदा हे जाणून घेऊया की या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया। तर मित्रांनो, सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे। म्हणजेच मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला 39 जागा या सांगली महानगरपालिकेवर मिळाल्या आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो, 2 नंबरचा पक्ष जो आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष। तर मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला 18 जागा या सांगली महानगरपालिकेवर मिळाल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो, 2 नंबरच्या जागा या सांगली महानगरपालिकेवर काँग्रेस या पक्षाला मिळाल्या आहेत। तर मित्रांनो, त्याच्यानंतर 3 नंबरचा पक्ष जो आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट। तर मित्रांनो, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला सुद्धा 16 जागा या सांगली महानगरपालिकेवर मिळाल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळालं आहे। पण मित्रांनो, आता आपण याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी। तर मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील सांगली महानगरपालिकेवर 3 जागा या मिळाल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो, या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांचं नेतृत्व हे थोडंफार सांगली जिल्ह्यामध्ये ढळमळलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये 3 जागा म्हणजे त्यांना सांगली महानगरपालिकेवर यश मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये जयंत पाटील यांचे वर्चस्व सांगली जिल्ह्यामध्ये राहिलेलं आहे। पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांचे वर्चस्व थोडं कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना पक्ष। तर मित्रांनो, या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा 2 जागा मिळाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही। भारतीय जनता पक्षाला जरी 39 जागा मिळाल्या असल्या तरी सुद्धा त्यांना बहुमतासाठी 1 आकडा हा कमी असल्याचं बोललं जात आहे। म्हणजेच मित्रांनो, त्यांना जर सांगली महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 1 नगरसेवक हा कमी असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो, त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर आली पाहिजे, नाही तर मित्रांनो अजित पवार यांची राष्ट्रवादी तर आली पाहिजे, तरच मित्रांनो सांगली महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आहे। नाही तर मित्रांनो, बाकी वेगळं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं।
कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे. म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाचे 18 नगरसेवक आणि त्याचबरोबर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुद्धा 16 नगरसेवक आणि त्याचबरोबर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुद्धा 3 नगरसेवक म्हणजेच मित्रांनो महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर मित्रांनो अजित पवार यांची राष्ट्रवादी जर त्यांच्यासोबत गेली तर ते सुद्धा सांगली महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करू शकतील असं आता तरी वातावरण दिसू लागलं आहे. कारण मित्रांनो ज्यांच्यावर भारतीय जनता पक्ष अवलंबून आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर भारतीय जनता पक्ष अवलंबून आहे त्यांनीच जर महाविकास आघाडीला साथ दिली तर सांगली महानगरपालिकेवर आपल्याला विचित्र वेगळं पाहायला मिळणार आहे. पण मित्रांनो असं काही घडेल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जयंत पाटील सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद ही गुप्त बैठकाद्वारे लावत असल्याचं बोललं जात आहे. आणि मित्रांनो मिळालेली माहिती अशी की जयंत पाटील यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांचे 2 नगरसेवक आहेत त्यांचा पाठिंबा हा महाविकास आघाडीला मिळावा म्हणून त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांचे संपर्क साधला असल्याची सूत्रांची माहिती आहे. पण खरंच मित्रांनो जयंत पाटील ऍक्टिव्ह मोडवर आले असतील का आणि ते खरंच पडद्यामागून करेक्ट कार्यक्रम तर करत नसतील ना हा सुद्धा एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो दुसरीकडे एक अशी सुद्धा चर्चा आहे की भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही असं भारतीय जनता पक्षाद्वारे सांगितलं जात आहे. म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांचे जे 2 नगरसेवक आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील असं बोललं जात आहे. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो कोण म्हणतंय तर जयंत पाटील आणि भारतीय जनता पक्ष म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन सत्ता मिळवणार आहे. तर मित्रांनो कोण म्हणतंय या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाची गरज नसून भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना सांगली महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करणार आहेत. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचा आपल्याला सोक्षमोक्ष लवकरच पाहायला मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या 10 तारखेला आपल्या सांगली महानगरपालिकेचा कोण महापौर असणार आहे आणि कोणत्या पक्षाची सत्ताही सांगली महानगरपालिकेवर येणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सांगली महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा महापौर येईल आणि त्याचबरोबर मित्रांनो सांगली महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता येईल आणि जर मित्रांनो सांगली महानगरपालिकेवर जर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर सांगली महानगरपालिकेचा महापौर कोण होईल हे सर्व प्रश्न आता सांगलीमधील मतदार बंधू भगिनींच्या मनामध्ये पडले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.